परमेश्वराचं, ज्याने ह्या सृष्टीची निर्मिती केली, त्या शिवाचं आपण दर्शन घेऊन तृप्त झालात असं मला वाटतं. मनस्वी मी आपणा सर्वांचे आत्मानुभूती सेंटर एरंडोलच्या वतीने या सेंटर प्रमुख पुष्पा दीदी, सविता दीदी, छाया दीदी यांच्या वतीने सर्वांचं देखील पुन्हा स्वागत करतो. मित्र हो, ब्रह्माकुमारी यांनी आपलं संपूर्ण जीवन हे लोकसेवेसाठी त्यांनी अर्पण केलेलं आहे. आपण संसार करतो, संसाराचे सर्व लाड पुरवतो, पतीपासून, पत्नीपासून, मुलांपासून सर्वांचं. परंतु या भगिनी ईश्वरीय कार्य करत आहेत आणि ह्या मानवाने आनंदाने जगावं, शांतीने जगावं, यांच्या जीवनात आनंद असावा, याच्यासाठी हा सर्व अट्टाहास असतो. दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं एक नाविन्यपूर्ण असं आपल्याला देण्यासाठी तयार असतो. मला आनंद झाला बापूसाहेब, गेल्या वर्षी आम्ही 12 ज्योतिर्लिंगाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं. खूप प्रतिसाद मिळाला आणि खरोखर एरंडोलवासी हे धार्मिक वृत्तीचे आहेत, चांगल्या प्रवृत्तीचे आहेत, कारण या ठिकाणी पांडवांनी वास केलेला आहे, अशी ही पवित्र भूमी आहे. या ठिकाणी आम्ही जे अमरनाथ यात्रा दर्शन हे एक डेमो आम्ही तयार केला, प्रतिकृती तयार केली, तर याची पार्श्वभूमी देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जम्मू काश्मीरमध्ये अनंतबाग या जिल्ह्यामध्ये हिमालय पर्वतामध्ये अतिशय उंचावर समुद्र सपाटीपासून जवळजवळ 13,600 फूट उंची या गुफेची आहे. तर याच्यामधलं राज काय?